intro says, my name is Asmita, and I'm working with self-help group women in the Konkan region. And this session is being conducted by two entities. One is an NGO, Marathmoi, which works on making visible this relationship between science and technology in women's everyday lives. So, and the other is Trikon, which is a women-led responsible tourism social enterprise that is committed to building a green economy through the leadership of women. So together it is our belief that women's leadership is critical for building climate resilience, as it is their gendered, reproductive and social religious responsibilities that bind them intimately to nature. So Marathmoi designed a training program for women because the goal was women's leadership in biodiversity conservation. And since the Konkan region where we are located is known for its endemic biodiversity and it's part of the Western Ghats, tourism is really booming here. So we wanted to ensure that we play our role in saying that, we can conserve biodiversity and can mainstream sustainable consumption and production in the whole industry. I mean, starting with our work. So actually, I didn't start out setting up Strikon, the company, but I was looking for a marketing organization which would give a fair share of the income to women, and women would be the owners and not employees of that tourism company. But since I could not find anybody, I registered a proprietorship. And so that's how Strikon was founded. And although in principle it's a proprietorship, my team is also a partner in that, and I will hand over the mic to my colleague Geeta, who will take on from here. She will speak in either Marathi or Hindi. नमस्कार, माझं नाव गीता. स्त्रीकोन या महिलांच्या पुढाकाराने जबाबदार पर्यटन उद्योग करणारी कंपनीची मी पार्टनर आहे. आजपर्यंत आम्ही 800हून जास्त पर्यटकांना सेवा दिली आहे. गुहागर, केळशी, बानकोट, दाभोळ, सावंतवाडी इथे स्वयंसहायता महिला गटांच्या साथीने जबाबदार पर्यटन सेवा देतो. आम्ही पर्यटकांना आमच्या संस्कृतीचे अनुभव देतो. गावातील ताज्या भाज्या, शेतात पिकवलेला तांदूळ, मासे हे वापरून पारंपरिक जेवण देतो. त्यांच्यासाठी या पदार्थांची खाद्यसंस्कृती कार्यशाळा घेतो. त्यामध्ये त्यांना आम्ही पारंपरिक कोकणातील पदार्थ बनवायला शिकवतो, जसे मोदक, घावण, आंबोळी, माशाचं तिकलं, भरलेला बांगडा असे पदार्थ बनवायला शिकवतो. वारसा पर्यटन मध्ये आम्ही त्यांना किल्ले, मंदिरे, कातल शिल्प, मस्जिद, गावाचा इतिहास हे सांगतो, याची माहिती देतो. सांस्कृतिक मध्ये आम्ही पर्यटकांना आमच्या सांस्कृतिक पद्धतीचा आनंद देतो, जसे झाप विणणे, भात काढणे, जात्यावर दळणे, पोहे बनवणे, कुंभारकाम इत्यादी. आम्ही पर्यटकांना कोकणाच्या विशाल जैवविविधतेची ओळख करून देतो, जसे की आमची जंगले, पक्षी, प्राणी, कातळ, केळशीच्या वाळूच्या डुंगीसारख्या जैविक वारसा असलेली वाळू, रिडिली, कासव, पानमांजर. पर्यटकांना निसर्गातून आनंद व शांतता देण्यासाठी आम्ही त्यांना समुद्र, नदी, खाडी या ठिकाणी घेऊन जातो. सांस्कृतिक पर्यटनात आम्ही पर्यटकांना आमच्या कलादालन या उपक्रमातून लोककला आणि लोकसंगीत याची ओळख करून देतो. मराठमोळी संस्थेमार्फत आम्ही पर्यटकांना जबाबदार पर्यटन सेवा देण्यासाठी स्वयंसहायता गटातल्या महिलांना प्रशिक्षण देतो. या प्रशिक्षणाचे 2 भाग आहेत, एक वैचारिक, दुसरं कौशल्य. वैचारिक प्रशिक्षणात आम्ही महिलांचे संघटित नेतृत्व म्हणजे महिलांचे सक्षमीकरण, गट म्हणून महिलांना एकत्र आणतो. सामाजिक उद्योजकता, समाजातल्या सर्वात वंचित मागासलेल्या घटकांना संधी देऊन त्यांना पुढे आणतो.
म्हणजे जात, धर्म, वंश या महिला यांचा समावेश जास्त असतो. त्या महिलांना म्हणजे पुढे आणण्याची आम्ही त्यांना संधी देतो. शाश्वता म्हणजे आपला निसर्ग कायमस्वरूपी टिकून राहणे. त्यांच्यामुळे पर्यटन व्यवसाय शाश्वत पद्धतीने करायचे खूप गरजेचे आहे. यासाठी आम्ही पाने, फुले, दगडी याचा वापर करतो, या गोष्टींचा वापर करतो. म्हणजे पाना फुलांपासून रांगोळी काढणे, झाडांचे म्हणजे वस्तू बनवणे, फुलं बनवणे, शोपीस तयार करणे, ठेवण्यासाठी फुलपात्र ह्याचा उपयोग करतो. लिक्विड तयार करतो, रिठ्याचं, कपड्याची फुलं तयार करतो, टाकाऊतून टिकाऊ. हे प्लास्टिकच्या बॉटल पासून जे आपण फेकून देतो त्याचा आम्ही घराच्या भिंतीवरती कसं शोपीस तयार केला आहे. न्यूजपेपर पासून अशी प्रेझेंट पॅकेट तयार करणे, प्लास्टिकच्या पिशव्यांपासून अशी फुलं तयार करतो. I hope there are a lot of people who can understand Marathi, if not speak Marathi today. And at the end of the session, we will take questions and on this. So we are going to show you a glimpse of what products, sustainable products that Strikon offers in this session. So the first is a culinary workshop, which is about making the modak, quote unquote, the Maharashtrian momo, which is the favorite food of the elephant god Ganesha, which is the biggest festival in the Konkan and the most revered deity here. That will be followed by a Mehndi workshop by one of our women from the Konkani Muslim community in the Konkan region. So when we get into the history, we'll tell you a little bit about the Konkani history of the Konkan region also. That will be followed by a Fugdi, the local dance performance here. And we will end with a tour of the bioheritage sand dune in Keshi. Unfortunately, that cannot be a live tour because, our team member who was to be in Keshi at home had to come to Mumbai to help her daughter-in-law with a newborn baby. So as always, women's work is on the sidelines. But nevertheless, we will show you a PPT with good photographs of, what was found in that site, which is from about the 7th century. And then we will end up with taking up any questions that you may have. Yeah. So just hand us a second because our colleagues are all in interior Konkan where connectivity is not great. So we will just wait for one moment to see whether, they have been logged in, or Geeta will, take you through the session. Sorry, they don't have internet connection. Very poor internet connection. Okay. We'll check with Sawantwadi. You can go ahead. Okay, fine. Okay. So unfortunately, our internet connection in the Konkan is very, very bad. And none of the women can join in. Maybe the women from Sawantwadi, that is for the Mehndi workshop, and for the Fugdi could join in because they are staying in towns. So, Geeta will take us, introduce you to the Modak workshop. And so we are starting with a short 1-minute film of Sawantwadi district, Sawantwadi town. Yeah. So Sawantwadi is famous for Moti Talav, the lake, which was formed due to the excavation for building the Sawantwadi palace. Sawantwadi had a really progressive royalty, and the
3 generations ago, the king is really known for setting up the educational systems and irrigation and providing impetus to the farming in the region. Sawantwadi is also more urban than the rest of Sindhudurg, as they are also closer to Goa, and also because of the education. Then Sawantwadi is also known for its traditional Laker toys. So, one second, I'll let me start the presentation. So these were traditionally made of a soft wood tree which was found in the jungles, and Sawantwadi is in the Western Ghats area. So it used to be made by that, and then of course we used to have natural organic colors then. So that is a famous art which is kind of I can't say dying but stagnating, because that particular wood, Pangara wood trees, are no longer available, or they are in very, very short supply. So people make use of the wood dust to make it, and then also a lot of Chinese imports and chemical colors. But still it's very famous, and there are attempts to revive it in its original form, as also push the government to start plantations of Pangara wood trees. The other famous art of Sawantwadi is Ganjifa, which came here in the around the 14th century, and which was patronized by the Sawantwadi royal family. So the royal family, the last generation of the erstwhile king and queen, they were so committed to it that they learned this art themselves from a 90-year-old artist, because they wanted to conserve and grow it. And now the Sawantwadi Palace also has has a studio for the past 10 years, and they are promoting the youth over there, especially women, to learn this art so that it can be on. तांदूळ घेतलेले आहेत, आणि हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे. अगदी हे बघा, हे असे स्वच्छ धुवून घ्यायचे. यात आपले तांदूळ धुवून झालेले आहे, आणि नंतर हे सगळे असे पूर्ण नितळवायचे. हे बघा, हे नितळून गेलं ह्यातलं पाणी. आणि आपण आता हे इथे आपण काय घेतलंय, खाली परात घेतले, आणि परातीवर पांढरं कापड घातले, आणि त्या कापडावर आपण हे असे वाळत घालायचे. वाळत घातलेले आहे, आणि असे पसरवून घ्यायचे, आणि फॅन खाली ते वाळत घालायचे. ते आपण फॅन खाली वाळत घातले. ही एक आपण नारळाची वाटी घेतलेली आहे. एका नारळातली अर्धी वाटी घेतलेली आहे, म्हणजे एक अखंड ही वाटी. आता ह्या वाटीचं आपण हे असं खोबरं किसून घ्यायचं. ही खोबरं किसण्याची वेळी आहे. काही जण आता ओट्यावर सुद्धा लावून ग्राइंडरने सुद्धा असं किसून शकतात, पण आमच्याकडे ही तसं नाहीये. पण आम्ही हे असं ह्या वेळीनेच खोबरं किसतो. तर हे असं खोबरं किसून घ्यायचं. हे असं साईडनी सगळीकडनं गोल 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 असं हे किसायचं. आता आधुनिक पद्धतीने ऑफिसला वगैरे जाणाऱ्या बायका ग्राइंडरने ओट्यावर उभ्याने किसू शकतात. हा आपला खोबरं किसून झालेला आहे. हे बघा, आता आपण गॅस पेटवलेला आहे. आणि ह्या गॅसवर आपण ही लगडी ठेवलेली आहे. ह्याला आमच्याकडे लगडी म्हणतात, कारण थोडस ठेंगणं आहे म्हणून ह्याला लगडी म्हणतात. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूया, आणि
साजूक तूप घातल्यानंतर हे आपण खोबरं टाकणार आहोत. खोबरं टाकलं आणि ह्या खोबऱ्यात हे कोवलेलं आपण किसून घेतलेलं गूळ, स्वादानुसार थोडंसं चवीला मीठ, हे मीठ टाकलेलं आहे. ते चांगलं असं हे होऊन झालं. थोडस तो गूळ वितळण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि जर पाणी नाही टाकलं तर ते खडे तसेच राहतात आणि जास्त पाक करून घेतला तर मग ते घट्ट पाक झाल्यावर मोदक तिखट होतात. म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि असं अगदी एकजीव करायचं. चांगलं तर शिजेपर्यंत, म्हणजे गूळ वितळेपर्यंत आपण असं ढवळत राहायचं. ते झालं असं ढवळून ढवळून झालं. हे सगळं गूळ वितळलं गेलाय. त्यात आपण टाकूया आता वेलची पावडर. तर आपण ही वेलची पावडर 1 ते 1.5 चमचा वेलची पावडर टाकूया आणि आता आपण गॅस कमी करायचा. झाल्यानंतर आता ही वेलची पावडर पण आपण टाकलेली आहे आणि आता ह्याला रंग सुद्धा खरबूस यायला लागला. तर खरबूस मंद आचेवर ठेवायचं आणि शिजून झाल्यानंतर ते आता आपण ह्याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवूया. हे खरबूस छान असं खरबूस सारण आपलं तयार आहे. तर 1 मिनिट त्याचं झाकण ठेवूया 1 मिनिटासाठी. कारण हे कशासाठी, तर आपलं सारण अगदी चांगलं तयार झालंय की नाही याच्यासाठी हे आता सारण आपलं तयार. मगाशी तांदूळ वाळवून घेतले, त्याचं हे पीठ केलेलं आहे आणि हे खोबरं खोवून घेतलेलं आपण आणि त्या खोबऱ्याच्या निम्मे गूळ घेतलेला आहे आणि स्वादानुसार वेलची आणि हे पीठ मळण्यासाठी आपल्याला पीठ जे उकडायचं आहे त्याच्यासाठी हे पाणी आणि उकडून झाल्यानंतर ह्या तेलाने अगदी हलक्या हाताने चांगलं मळून मळून पीठ काढायचं. त्याच्यासाठी हे तेल लागणार आहे आपल्याला. आणि नंतर हे भांडं घ्यायचं. ह्या भांड्यामध्ये आपल्याला उकडीसाठी पाणी घ्यायचं. त्याच्यासाठी लागणारी ही चाळण, मोदक पात्र नाहीये आमच्याकडे म्हणून हे चाळण घेणार. ह्या चाळणीवर आम्ही हे आपलं केळीचं पान ठेवलंय, त्याच्यात ते मोदक तयार करून ठेवणार. आणि हे सारण करण्यासाठी त्यामध्ये सारण करायचंय. गॅस पेटवलेला आणि ह्या गॅसवर आपण लगडी ठेवलेली. ह्याला आमच्याकडे लगडी म्हणतात, कारण थोडस ठेंगणं आहे म्हणून ह्याला लगडी म्हणतात. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूया आणि साजूक तूप घातल्यानंतर हे आपण खोबरं टाकणार. खोबरं टाकलं आणि या खोबऱ्यात हे कोवलेलं आपण किसून घेतलेलं गूळ, मीठ, हे मीठ टाकलेलं आहे. ते चांगलं असं हे होऊन झालं. थोडस तो गूळ वितळण्यासाठी थोडस
पाणी टाकायचं. आणि जर पाणी नाही टाकलं तर ते खडे तसेच राहतात. आणि जास्त पाक करून घेतला तर मग ते घट्ट पाक झाल्यावर मोदक चिकट होतात. म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि असं अगदी एकजीव करायचं. चांगलं तर शिजेपर्यंत, म्हणजे गूळ वितळेपर्यंत आपण असं ढवळत राहायचं. हे झालं असं ढवळून, ढवळून झालं. हे सगळं गूळ वितळलं गेलाय. त्यात आपण टाकूया आता वेलची पावडर. तर आपण ही वेलची पावडर 1 ते 1.5 चमचा वेलची पावडर टाकूया. आणि आता आपण गॅस कमी करायचा. झाल्यानंतर आता ही वेलची पावडर पण आपण टाकलेली आहे आणि आता ह्याला रंग सुद्धा खरबूस यायला लागला. आता खरबूस मंद आचेवर ठेवायचं आणि शिजून झाल्यानंतर हे आता आपण ह्याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवूया. खरबूस छान असं खरबूस. Now we have made the filling of jaggery and coconut, and as she says, you have to cook it on a slow flame. That is the most important part. कारण हे कशासाठी, तर आपलं सारण अगदी चांगलं तयार झालंय की नाही याच्यासाठी हे आता सारण आपलं तयार. मगाशी तांदूळ वाळवून घेतले, त्याचं हे पीठ केलेलं आहे. आणि हे खोबरं खवून घेतलेलं आपण, आणि त्या खोबऱ्याच्या निम्मे गूळ घेतलेला आहे, आणि स्वादानुसार वेलची. आणि हे पीठ मळण्यासाठी आपल्याला पीठ जे उकडायचं आहे त्याच्यासाठी हे पाणी. आणि उकडून झाल्यानंतर ह्या तेलाने अगदी हलक्या हाताने चांगलं मळून मळून पीठ काढायचं. त्याच्यासाठी हे तेल लागणार आहे आपल्याला. आणि नंतर हे भांडं घ्यायचं. ह्या भांड्यामध्ये आपल्याला उकडीसाठी पाणी घ्यायचं. त्याच्यासाठी लागणारी ही चाळण. मोदक पात्र नाहीये आमच्याकडे म्हणून हे चाळण घेणार. ह्या चाळणीवर आम्ही हे आपलं केळीचं पान ठेवलंय, त्याच्यात ते मोदक तयार करून ठेवणार. आणि हे सारण करण्यासाठी ह्याच्यामध्ये सारण करायचंय. गॅस पेटवलेला आहे आणि ह्या गॅसवर आपण ही लगडी ठेवलेली आहे. ह्याला आमच्याकडे लगडी म्हणतात, कारण थोडस ठेवणं आहे म्हणून ह्याला लगडी म्हणतात. तर ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालूया. आणि साजूक तूप घातल्यानंतर हे आपण खोबरं टाकणार. खोबरं नाहीये म्हणून मी हा टोप ठेवलाय. या टोपामध्ये ही माझी चाळण अशी बसते. तर ह्या टोपामध्ये मावेल एवढं पाणी ठेवायचं. आता मी हे पाणी जरा जास्तच ठेवलंय, कारण उंच आहे हा टोप. जर उथळ असता तर थोडं कमी लागलं असतं पाणी, पण उंच असल्यामुळे मी हे जास्त पाणी घातले. त्याच्यात ही चाळण झाकण ठेवूया. खरबूस छान असं खरबूस सारण आपलं तयार आहे. तर 1 मिनिट त्याचं झाकण ठेवूया 1 मिनिटासाठी. कारण हे कशासाठी, तर आपलं सारण अगदी चांगलं तयार झालंय की नाही याच्यासाठी हे आता सारण आपलं तयार. आता मी गॅस पेटवते. त्याच्यावर हे उकळीसाठी माझ्याकडे मोदक पात्र नाहीये म्हणून मी हा टोप ठेवलाय. या टोपामध्ये ही माझी चाळण अशी बसते. तर ह्या टोपामध्ये मावेल एवढं पाणी ठेवायचं. आता मी हे पाणी जरा जास्तच ठेवलंय, कारण उंच आहे हा टोप. जर उथळ असता तर थोडं कमी लागलं असतं पाणी, पण उंच असल्यामुळे मी हे जास्त पाणी घातले. त्याच्यात ही चाळण ठेवली, अगदी व्यवस्थित परफेक्ट बसली. आणि त्याच्यावरच हे झाकण. आता हे आपण वाफायला ठेवलेलं आहे. आपण गॅस पेटवलेला आहे.
त्याच्यावर हे भांडं ठेवलेलं आहे आणि या भांड्यात आपण 1 वाटी पाणी टाकायचं आहे. आपण हे 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्यात तर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि थोडंसं तेल टाकायचंय. तर ते तेल टाकल्याने मोदक अगदी छान मऊ येतात. आणि नंतर ह्या पाण्याला उकळी आली पाहिजे. आता उकळी यायला लागलेली आहे बघा. उकळी चांगली आली तर मोदक अगदी छान मुलायम होतात. जास्त उकळीनं मोदक मुलायम होतात. म्हणजे उकळी चांगली पाणी चांगलं उकळलं गेलं की मोदक एकदम मऊ मऊ होतात. खायला पण अगदी छान लागतात ते. आता बघा आपल्या पाण्याला उकळी येत चाललेली आहे. ही पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यात आपण काय टाकणार, हे मगाशी तयार केलेलं तांदूळ धुतलेलं पीठ. आता हे आपण त्याच्यामध्ये पीठ टाकलेलं आहे. हे पीठ असं चांगलं हे करून घ्यायचं, चांगलं ढवळून घ्यायचं आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं. गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवायचं. हे झाकण ठेवायचं. तर हे पीठ आता हे तयार झाले. गॅस बंद करायचं आणि हे पीठ, हे बघा आपलं हे पीठ चांगलं वाफलेलं आहे. किती वाफ छान आली बघा. हे आता पीठ असं सगळं काढून घ्यायचंय. हे पीठ सगळं काढून घेतलेलं आहे. आणि आता हे गरम आहे ना, म्हणून हे असं वाटीने असं चांगलं असं मळून घ्यायचं. हात भाजू नये म्हणून. हे थंड झालेलं आहे बघा, चांगलं थंड झालेलं आहे. आता मी ह्याच्यात थोडंसं पाणी घेऊन हे पीठ अगदी असं मळून घ्यायचं. असं मळून गोळा तयार आहे आपल्या पिठाचा. आणि ते पीठ चांगलं अगदी चांगली मोदकाला चमक येण्यासाठी या तेलात असं चांगलं मळून घ्यायचं. जास्त मळून मळून काढल्यानंतर आणखी थोडं तेल घ्यायचं. हे सगळं तेल मी आता घेतलेलं आहे. जेवढं घेतलं होतं तेवढं तेल घेतलेलं. आता मी हा गोळा घेतलेला आहे. गोळ्याला हा असं मध्ये दाब द्यायचा. काही लोक पीठ घेतात, काही लोक तेल घेतात. तर मला पिठावर जमतं म्हणून मी हे This is the fun part. लावायला This is the most difficult part. पीठ घेतलंय. So either you succeed or आणि ह्याने हळूहळू it is a very skilled job, आणि मग which I have mastered. अशी ही पारी अशी वळायची. ही अशी छान पातळ पारी वळलेली आहे बघा, किती पातळ आहे. आणि त्याच्यामध्ये हे सारण घालायचं. हे सारण घातल्यानंतर
ह्या कळ्या काढायच्या. हे असं हे आपलं 2 अंगठा आणि हे मधलं बोट सोडायचं नाही आणि याने अशा पाकळ्या पाडायच्या. हे अशा पाकळ्या पाडत जायचं. हे अशा पाकळ्या पाडत जायचं. आता ह्या पाकळ्या पाडून झालेल्या आहेत. आणि नंतर असं हा आपला बोटाचा हा अंगठा आणि हे 2 ह्याच्यामध्ये हा वरती करायचा अंगठ्याचा बोट आणि हे असं मध्ये धरायचं आणि हे असं हळूहळू 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 आपण वरती करत हे असं वळायचं आणि त्याला वरती हे काढायचं आणि हे असं मोदकाच्या मध्ये पाकळ्या येतात. हा आपला कोकणातला पारंपरिक मोदक तयार आहे. आता मी गॅस पेटवते. त्याच्यावर हे उकळीसाठी माझ्याकडे मोदक पात्र नाहीये म्हणून मी हा टोप ठेवलाय. टोपामध्ये ही माझी चाळण अशी बसते. तर ह्या टोपामध्ये मावेल एवढं पाणी ठेवायचं. आता मी हे पाणी जरा जास्तच ठेवलंय कारण उंच आहे हा टोप. जर उथळ असता तर थोडं कमी लागलं असतं पाणी, पण उंच असल्यामुळे मी हे जास्त पाणी घातलं. त्याच्यात ही चाळण ठेवली, अगदी व्यवस्थित परफेक्ट बसली आणि त्याच्यावरच हे झाकण. आता हे आपण वाफायला ठेवलेलं आहे. आपले हे आता मोदक वाफ आलेली आहे. बघा हे मोदक तयार आहेत. तर आपण आता ही गॅस बंद करूया आणि हे मोदक खाली काढूया. खाली काढल्यानंतर हे पाणी, हे गार पाणी आहे. आता हे जरूर हात पाण्यात घालायचं आणि हे एक एक मोदक आपण असे काढून घ्यायचे आणि जर तसेच ठेवले तर ते मोदक चिकटले जातात. हे असे आपण काढून घ्यायचे. ह्या पानाला आमच्याकडे हे जिभेचं निमोळचं पुढे झाड आहे, ह्याला जिभेचं पान म्हणून म्हणतात आणि हे सगळे असे मोदक आपण काढून घ्यायचे. आता मी हे मोदक काढलेत आणि हे आपले मोदक असे तयार आहेत. काही जण ह्याच्यावर हे गरम आहे का हे थोडस हे करूया. हे साजूक तूप घालून आपले हे उकडीचे मोदक तयार आहेत. Sorry for all the disturbances, but let me tell you that this video has been made by Nihatai's husband, and she has given him all the instructions for the proper zooming and everything, and this was the first time, and none of them told me that no, we will not do it. They took up this challenge and I'm very sorry that she is not able to join us. Also, I want to say that since other people are also having some challenges, so if there were any questions on our work about what Geeta and I introduced earlier, or on the modak, we can spend a couple minutes answering those by the time Sazia from Sawantwadi logs in. चम्मच 1 कटोरी पानी, आधा चम्मच लौंग का तेल, या अगर लौंग का तेल नहीं रहेगा तो नारियल का तेल भी यूज कर सकते हैं। सेकंड, मेहंदी पाउडर को 2 बार छान के ले ताकि बारीक पाउडर बन जाए। अगर नहीं छाननी भी हो तो आप डायरेक्टली जो छानी हुई मेहंदी रहती है पाउडर, वो भी आप यूज कर सकते हैं। एक कोन बनाने के लिए इसे छने हुए मेहंदी पाउडर के 1.25 चम्मच कटोरे में डालें। हर बार थोड़ा थोड़ा पानी इसमें डाल दें ताकि गुठलियां न बने और यह एक बैटर अच्छा बनाए पेस्ट बनना चाहिए। आधा चम्मच इसमें नारियल का तेल भी आप यूज कर सकते हैं, अगर नहीं हो तो आप लौंग का तेल भी यूज कर सकते हैं, लेकिन चम्मच से धीरे धीरे गिरनी चाहिए, टपकनी नहीं चाहिए। मेहंदी कोन कैसे बनाएं? एक मोटी प्लास्टिक शीट काटे,
अधिमत एक प्लास्टिक पैकेट को ऊपर उठाए और एक शंकु बनाए। एक संकीर्ण टिप और प्लास्टिक को डबल लपेटे अंदर की तरफ जहां आपने शंकु बनाना शुरू किया है लंबाई के साथ और बाहर की तरफ टेप करें। यह शंकु को सुरक्षित करे। उपयोग करते समय यह खुले नहीं। जब भी आपको आवश्यकता हो एक ताज़ा शंकु बनाए, मतलब एक ताज़ा कोन बनाए। मेहंदी पेस्ट को फिर से मिलाए। जो हम लोग ने मेहंदी का पेस्ट बना के रखे हैं उसी मेहंदी को वापस से एक साथ चम्मच से हिला के एक साथ मिला के ले ले। छोटे चम्मच से कोन के बीच में मेहंदी को डालें। कोन को 3/4 तक भरे। ऊपर से दबाते हुए मेहंदी पेस्ट को धीरे से नीचे तक ले जाए। अगर रबर बैंड हो तो आप रबर बैंड से सुरक्षित करें। अगर आपके पास रबर बैंड ना हो तो आप चिकट पट्टी या फिर सेलो टेप है उससे आप रैप कर सकते हैं। छोटा सा कट बनाएं। मेहंदी की उत्पत्ति मिस्र में मानी जाती है। फरोहा रामसेस उसके हाथ और नाखून मेहंदी से रंगे हुए हैं। पश्चिमी भारत के दक्कन में 4वीं-5वीं शताब्दी में बोधिसत्वों पर मेहंदी के उपयोग का स्पष्ट रूप से वर्णन मिलता है। इसके अतिरिक्त वे अजंता में गुफा दीवार भित्ति चित्रों और श्रीलंका में इसी तरह की गुफा चित्रों में चित्रित देवता पर भी पाए जाते हैं। हालांकि उपमहाद्वीप में इस्लाम के उदय के कारण यह संभवतः 12वीं शताब्दी ईस्वी पूर्व के आसपास प्रचलित हुई। मेहंदी का पेस्ट विवाह के अच्छे स्वास्थ्य और समृद्धि का प्रतीक है। और कुछ संस्कृतियों में भी मेहंदी का दाग जितना गहरा हो, दो व्यक्तियों के बीच प्यार उतना ही गहरा होगा। मेहंदी डिजाइन के इन बुनियादी तत्वों को सही से तरीके से बनाना सीखें, जिनमें रेखाएं, बिंदु, कुबड़, आंसू की बूंदें, भंवर लताएं और उल्टी लताएं शामिल है। मेहंदी लगाने के लिए हमें इस तरह से कोन की जरूरत होती है। अब हम मेहंदी लगाने के लिए स्टार्ट करेंगे। तो स्टार्ट करने के लिए हम स्टार्टिंग में हमें ये मेहंदी का जो कोन है, ये कोन को यहाँ से कट करना होता है, यहाँ से। लेकिन ये वाला कोन जो मैंने ली हूँ इसमें ऑलरेडी पिन लगा हुआ था, तो मैंने जस्ट निकाल के ली हूँ, तो मुझे कट करने की कोई ज़रूरत नहीं है। तो अभी हम स्टार्ट करते हैं। तो स्टार्टिंग से मैं आपको दिखाती हूँ। स्टार्टिंग में फर्स्ट हम लोग सर्कल निकालेंगे। सर्कल को हम ऐसे लगाएंगे। जब हम मेहंदी लगाना स्टार्ट करते हैं तब हमको सॉरी पेन की तरह पकड़ना चाहिए मेहंदी का कोन, इस तरह से ऐसे, और इस तरह से यहाँ पे हमें प्रेस करेंगे जब मेहंदी के कोन को, तो ही मेहंदी बाहर निकलेंगी। अगर हम यहाँ पे प्रेस नहीं करेंगे, सिर्फ कोन में पेन के जैसे ही पकड़ेंगे, तो आपकी मेहंदी कोन से बाहर नहीं निकलेंगी। तो अब हम यहाँ पे जो मेहंदी स्टार्ट करने के लिए सीखने के लिए हम स्टार्ट कर रहे हैं, तो स्टार्टिंग में हम सर्कल निकालना सीखेंगे यहाँ पे अभी। एक पॉइंट ले ले यहीं एक साइड में कोई भी, और उस पॉइंट से हम सर्कल निकालेंगे। आप कोई किसी भी तरह से निकाल सकते हैं, ये ऐसे। आप इस प्रकार से सर्कल छोटा या बड़ा कोई भी निकाल सकते हैं। और मेन हर डिजाइन में आपको यही सर्कल निकालना पड़ेगा फर्स्ट। तो इस तरह से मैंने यहाँ पे सर्कल निकाला है। इसी तरह से आप छोटे बड़े ऐसे सर्कल निकालें और प्रैक्टिस करें। ये देखो, इस तरह से हम सर्कल निकालते हैं।
इस तरह से। तो आप लोग इसी तरह से छोटे बड़े सर्कल निकालें। ओके। सेकंड हम लोग सीखेंगे यहाँ पे लाइन। अब लाइन्स तो बहुत सारे यूज होते हैं। एक तो स्टैंडिंग लाइन, आपको छोटी बड़ी हर तरह की लाइन निकालनी पड़ेगी। और सिर्फ स्टैंडिंग लाइन ही नहीं, इसके साथ हम लोग स्लीपिंग लाइन, ये भी लाइन हम सीख सकते हैं। और ये सब जितना मैं आपको डिजाइन दिखा रही हूँ, ये सब इम्पोर्टेंट है डिजाइन में। ये सब डिजाइन आपको मेहंदी में यूज करना है। देखो इजी है लाइन निकालना, कोई भी हार्ड नहीं है। और थर्ड, ये थर्ड वाला जो है, हमने यहाँ पे पॉइंट लेने के बाद एस की जैसे हम लोग ने यहाँ से निकाल के लिए है, और यहाँ से थोड़ा सा टर्न लेके फिर हमको यहाँ पे हल्के हाथ से छोड़ देना है। किसी भी तरह से हमको यहाँ पे ये पॉइंट मिलना चाहिए, बस ये हमें याद रखना है। अब इसको सेकेंड दूसरे बाजू से हम कैसे ज्वाइन करेंगे, अब हम ये देखेंगे। ये इधर से ही जो हम लोग ने स्टार्टिंग में जो पॉइंट लिए थे, उसी पॉइंट के साथ हम वैसे ही दूसरी साइड से एक लाइन लेंगे, थोड़ा सा राउंड हल्के हाथ से हम घुमाएंगे। आप देख सकते हैं, और इसको यहाँ पे हल्के हाथ से यहाँ पे टच कर देना है इसी लाइन के साथ। ओके, तो ये हो गई हमारी कैरी। थोड़ा सा निकाल के होने के बाद हमें यहाँ पे फिनिशिंग देना है लास्ट में, ताकि हमारी डिजाइन बहुत अच्छी लगे। तो अब हमने यहाँ पे देखे कैरी निकालना, कोई इसी को काजू भी बोलते हैं, कोई कैरी भी बोलते हैं। ओके, अब हम यहाँ पे 4th नंबर का डिजाइन से देखेंगे। अब हमने यहाँ पे जो कैरी का डिजाइन जो यहाँ पे यूज किया है, उसी डिजाइन को हम उल्टी तरह से निकाल के भी यूज कर सकते हैं। जैसे कि मैं आपको यहाँ पे दिखाती हूँ, ये जैसे यहाँ पे हम लोग ने ये पॉइंट लिए है, उसी तरह से यहाँ पे बीच में पॉइंट लेना है यहाँ पे। और ये पॉइंट लेने के बाद यहाँ पे हम लोग ने ये लेफ्ट साइड से हम लोग ने पॉइंट लिया था और ये कर्व निकाला था एस की तरह, वैसे ही हम यहाँ पे उसी को उल्टा करेंगे। राइट साइड से हम उसको टर्न करके कर्व करके निकालेंगे एस की तरह, हल्के हाथ से टर्न लेके छोड़ देना है। ओके, अब इसी तरह से जैसे हम लोग ने यहाँ पे इसको यहाँ पे टर्न लिया है, कर्व निकाला है साइड से, उसी तरह से यहाँ पे इसी को भी हम ज्वाइन करेंगे। ये देखो, यहाँ से हल्के हाथ से इसको टर्न लेके फिर इसको ज्वाइन करना है। ओके, ये हुआ हमारा 4th नंबर का कैरी या फिर काजू, जो भी है आप अपने लैंग्वेज में इसको बोल सकते हैं, लेकिन हम लोग इसको अपने लैंग्वेज में कैरी बोलते हैं। ओके ओके, अब हम यहाँ पे 5th नंबर की डिजाइन से देखेंगे, जो कि ये डिजाइन सबसे ज्यादा यूज होती है। तो अब हम स्टार्टिंग में हम लोग ने सर्कल निकालना सीखे थे, उसी तरह से हम थोड़ा सा सर्कल ही निकालेंगे, आधा हाफ सर्कल। लेकिन ये डिजाइन को हम जलेबी डिजाइन से भी बोलते हैं। देखो, ओके, मैं आपको और एक डिजाइन निकाल के मैं आपको वापस से दिखा दूंगी। देखो, हमें यहाँ पे एक पॉइंट लेना है, पॉइंट लेके एक सर्कल छोटा सा निकाल के उसके अंदर हम वापस से लाइन को टच नहीं करेंगे, एक सर्कल निकालेंगे और फिर बीच में पॉइंट्स देंगे। ठीक है, ये मैं आपको आगे की डिजाइन दिखा रही हूँ, ताकि ये वाला हम लोग ने सर्कल तो फर्स्ट
फर्स्ट में ही सीखे थे ये सर्कल निकालना। ओके, ये सर्कल निकालने के बाद में सेकंड है ये पॉइंट निकालना इसके अंदर। तो ये हो गई हमारी जलेबी डिजाइन। ओके, देखो मैं आपको वापस से और निकाल के दिखाती हूँ। ओके, इसी तरह हम उल्टी साइड से भी डिजाइन निकाल सकते हैं। ये वाली आपको आपके डिजाइन पे डिपेंड करता है किस तरह से आपको डिजाइन में ये जलेबी वाला पॉइंट्स आपको कहाँ देना है, किस तरह देना है, ये आपको डिजाइन में जब निकालने के लिए स्टार्ट करेंगे उसी टाइम पे आपको समझ में आ जाएगा। अब हमको 6 नंबर का और एक डिजाइन हम सीखेंगे। ये डिजाइन को हम zigzag लाइंस भी बोलेंगे। लाइंस भी हर डिजाइन में यूज होती है। देखो हम निकालेंगे। ओके, ये डिजाइन है। देखो पॉइंट लेके हल्के हाथ से लेफ्ट साइड में कर्व, राइट साइड में कर्व, लेफ्ट साइड में कर्व, इसी तरह से हम लेफ्ट राइट करके हल्का हल्का हम कर्व देंगे और हमारी zigzag लाइन निकाल देंगे हम लोग। ये वाली लाइन हम लोग जब निकालते हैं तो ब्राइड के हाथ में या फिर कुछ भी हम डिजाइन निकालते हैं तो स्टार्टिंग में, अब समझो मैं आपको शॉर्टकट वाला एक दिखाती हूँ। एक सर्कल निकालेंगे जो कि मैंने आपको फर्स्ट वाला दिखाई थी, सर्कल मैंने किस तरह से निकालना है। उसी तरह से सर्कल निकाल के हम इसमें जिगजैग के साथ, जिगजैग के लाइन वाली लाइन जो है उसी लाइन के साथ हम इसको फिलअप कर सकते हैं। ओके, तो मैंने आपको लाइन दिखाई वो जिगजैग वाली। तो ये लाइन हम कहाँ से लेंगे, जब हम ये सर्कल निकालते हैं तो हमेशा हमें ये एक बात ये नोटिस करना है कि हमको लाइन जो है ये बीच में से मिडल पॉइंट लेके उसी तरह उसी जगह से हमको ये लाइन लेनी है। ओके, उसके बाद से आप लोग यहाँ पे आजू बाजू कहीं से भी आप ले सकते हैं लाइन, जिगजैग लाइन। देखो इस तरह से बनाते हैं। इसी तरह से हम इधर वाली भी लाइन निकाल के लेंगे। यहाँ पे जगह कम है तो हम थोड़ी सी जगह में फिलअप कर सकते हैं। अब यहीं इधर से, अब बीच में से भी हम जो स्लीपिंग लाइन जो आती है यहाँ पे बीच में जो आएंगी यही लाइन, लेकिन ये स्लीपिंग लाइन में आएगी, जिगजैग लाइन। तो हमें हमेशा याद रखना है कि सीधे खड़े भी लाइन भी हम लेंगे तो मिडल पॉइंट से ही लेना है, और जो नीचे वाला बीच वाला लाइन जो लेंगे हम लोग स्लीपिंग पॉइंट, तो ये वाली लाइन भी हम लोग बीच में से ही लेंगे। तो ये हमारा पॉइंट्स और जो हमारे लाइन्स है परफेक्ट आएगी। नहीं तो हम कितनी भी अच्छी तरीके से निकाल लो, हमारी लाइन सही तरीके से नहीं आएगी और हमारे बॉक्सेस इसमें सर्कल में सही तरीके से नहीं दिखेंगे। तो इस तरह से हम लोग ने सर्कल निकाल के इसमें बॉक्स बनाए हैं। तो ये लाइन इसी तरह से हम यूज कर सकते हैं सर्कल निकालने में। ओके, अब 7 नंबर की डिजाइन में मैं आपको एक फूल निकालना सिखाऊंगी, फ्लावर्स, जो कि हम लोग ने फर्स्ट इसमें सीखा है सर्कल बनाना है। इसमें हम एक पॉइंट निकालेंगे, उसके बाद मैं आपको यहाँ पे फूल निकालना सिखाऊंगी। हम देखो स्टार्टिंग में कोई भी हम मिडल लाइन ले सकते हैं पॉइंट। अब यहाँ से हमको एक लाइन लेना है, स्टैंडिंग लाइन, फिर थोड़ा सा हमको यहाँ पे कर्व से थोड़ा सा टर्न लेना है, फिर ये लाइन नीचे यहाँ पे ज्वाइन करनी है। उसी तरह से हम ये वाला ये साइड से ज्वाइन करके निकालेंगे। इसकी जो पत्ती है उसी तरह से हम यहाँ से ज्वाइन करके इसको निकाल लेंगे। फिर देखो
यहाँ से अब हम यहाँ पे और एक फ्लावर्स निकालेंगे। ओके, ये हो गया हमारा फ्लावर्स। अब हम इसमें शेडिंग भी कर सकते हैं या फिर यहाँ से इसे लाइन्स वगैरह भी मार सकते हैं। ओके, ये लाइन्स हो गई आपकी। और हम शेडिंग कैसे करेंगे? शेडिंग करते समय हमें यहाँ से ऊपर से लेना है। देखिए, इस तरह से शेडिंग करते हैं। ये आप पे डिपेंड करता है कि आप कहाँ से लेंगे, कौन सी डिजाइन आपको अच्छी लगी, कौन सा डिजाइन में आपको शेडिंग निकालना है या फिर नीचे वाली ऐसी लाइन निकाल के फिल्स करना है, ये आप सोच सकते हैं। लेकिन ये वाले फ्लावर्स हम लोग ज़्यादा करके डिजाइन में यूज होते हैं। अब मैं आपको 8 नंबर पे और एक डिजाइन दिखाऊंगी जो कि ये यूनिक है। आपको तो बहुत सारे डिजाइन वगैरह निकालने आ सकते हैं। This is the first, the origin of henna is supposed to be Egypt. So it is seen on the pharaoh in the second century in Egypt. And after that, it has also been seen on the Ajanta caves and also Sri Lankan Buddhist caves. So she has taught us right from start about how do you even use the mehndi powder, in which white needs to be very fine, and that's why you need to sieve it. And after that, you add the water very slowly so that it doesn't form lumps. And then she's gone on to tell us how you need to add clove oil so that it adds more color to the mehndi after you apply it. And then she has also taught in detail how to make the cone. How you should be careful with the cones for the mehndi, because when we were kids, we used to make mehndi cones, and often the mehndi would, come out from all sides of that cone. So she has really taught us very well about how to do it. And Sazia herself is, has her own salon, and she also runs a mehndi paint art class. So she's very skilled in this. And if you remember right at the beginning also, there were a couple of photographs of the paintings that she makes, in which, she draws human figures and everything. So actually we were waiting for her to join, but I don't know, there is still a struggle. So this is very unfortunate, and I don't know whether we should really participate in any online sessions. So I think that we can go on to the next workshop. So it starts with the traditional folk dance of Fugri. And basically it is, different styles of circular motions. So we will start with the performance we had earlier this month in the Sawantwadi Palace Heritage Hotel in Sindhudurg. And you just see the whole grand performance, and after that we will see a small performance in which the women are teaching you how to do those dance steps. Parallel is an arena to experience the traditional music and dance performances of the Konkan region, being the Nandi performance. Nandi is a ritual performed at the start of the Marathi opera. You see the blessings of the Lord Goddess Parvati and Lord Krishna. Panchakrundala Vrindamana.
So now, we are going to actually teach you how to. The first dance is very complex, but we decided we'll teach you the second dance, and that's why this video. Yeah, so I had asked them to stop the video so I could explain this. So this second dance is called Latia by Latia is when you make papad like English, I don't know. When we make the papad, they use the rolling pin to use it. So generally, Fugudi is, because it's a women's dance, it is an expression of their own everyday experiences. And most of the Fugudi dances are use household utensils or as their props. So here they're using the rolling pins, and we thought that this dance also is a little vigorous, and the steps are very simple. So we thought that we should teach you this dance in the workshop. So basically there are two types of steps. One is using your hands, and the other is with your legs and feet. So we have broken this into two. So the first is like showing you about how you hold the roller pins crossing the partner's roller pin. Yes, now I think... yeah. So you see? And now the camera will move to the feet. And then to make sure that you really understand and remember, because that is very fast, we also had this series of photographs in which the earlier slide showed the positions of the hands, where this other slide is showing the slightly spooling problem. Yeah.
So there's some research studies on Fugri and, women playing the Fugri, groups playing the Fugri have also shown that in this patriarchal society where women really don't have presence in the public space, Fugri really allows them to get out of the house, do stuff together and actually have some physical movements or have some physical actions in public, which we cannot. And also when women get together, there's a sense of bonding. And that has really helped. This group, which is called the Datta Prasad Fugri Gut, is from Sawantwadi. And they have been practicing Fugri since 2008. And they also teach Fugri. They go all around the Sawantwadi Taluka and perform shows. And they're the most famous group actually in Sawantwadi. And not only do they do this traditional dance, but Fugri is also used as a form of IEC by government in the program. So they do Fugri on, anti-female infanticide, planning, family planning, anti-alcoholism, vaccination, all kinds of programs. So they actually, compose the songs for all these things also, for all these kind of social programs, and then sing it. So there's one lady from the group who was the older lady. She is the one who was there, the vocalist and the singer. And of course, she used to dance earlier, but now with her age and knee, she doesn't dance. And this is a group of 13 women. And so we've been practicing for them for about 4 months as part of Strikon Kaladalan, because we felt that, most of the folk programs that happen over here are not really specially curated. So, people just do it like a hobby. It's not really very professional. And also not everybody knows what are the classical or the historical basis of it. So we've decided to take it on and we've started curating it. We have a team of 3 curators. And, one is Saili Savarkar. She is a composer from Bombay who has her own studio. The other is Gauri Apte, who is a dancer and singer and academic also. And the third is Praveen Shevre, who has learnt music, worked in the corporate field, but has also, studied music therapy and is very interested in music cognition. So that is our Kaladalan team. And we are... आपण सुरू करूया. मग साजिया तू थांब, नंतर होतंय का बघूया. So yeah, there is this ancient sand dune in Keshi village in Ratnagiri where we work. So actually our tourism circuit is centered in Keshi, where people stay in Keshi and then go for excursions to Dabhol, where Nehatai showed us the Modak workshop, and to Bankot, where Sarika has not been able to join today. So Keshi, so in 2002 to 2005, Professor Zogrekar and Professor Sushma Dev from Deccan College, Pune, they started an excavation of this sand dune. There was some talk that this was created due to a tsunami in 1524, and there is some evidence from the Portuguese records of Vasco da Gama's ship when it was trying to berth in Dabhol, which is about, about 200 miles from there, that there was a tsunami over there. But in Keshi or in its surrounding villages, there is no evidence. And various researchers have also not been able to, confirm that there was a tsunami there. So, yeah. So when this Deccan Institute started with their research, they realized that there were 3 levels of habitation, 3 stages they excavated, and they found, signs of habitation. So as you can see in this slide, so, the one on the top left is the sand dune, and it was actually, when this study was done, it was in 2002 when this photograph was taken. And by that time, the sand dune was destroyed by at least 40%.
what the local people and what Rekha Tai and others who work with us, and who are also from the village say, is that in their childhood they used to slide down this sand dune. And actually, Professor Jogrekar says that when they went for the research and they spoke to the villagers, they said that every year in April they have an annual fair. And that time they have a competition to see who can slide down the sand dune without getting stuck, who can slide down smoothly. So that explains the degradation or destruction of the sand dune. And so then they had to start excavating from the bottom, whereas generally excavations are taken from top to bottom because of these reasons. And on the right hand corner, you might slightly see, if the image you enlarge, there seem to be some 5 levels of put over there. So as we go ahead, I will explain what it is. Yeah. So this is the shells which were found in all the 3 stages of excavation. Okay. So it was evident that the people who inhabited that region were fish eaters, like we from the Konkan are now. Yeah. The next slide shows the shreds, because the pottery that was found over there in the lower, in the lower ground was really, really very, very fragmented. And you could not really make out what the object was. So yeah, now you go to the next slide. Yeah. So yeah, if we can stop here for 2 minutes. So as I said that, phase 1 of the excavation was up to 2.15 meters, in which they did not find anything. In phase 2, this was the highly fragmented pottery. And that earlier, the platforms which I spoke about, those were found in phase 2. Okay. And these were laterite platforms neatly cut at those levels. So I'll give you the details as, in the next slide. And in phase 3, it was the glazed ware and the celadon ware, which is like the China, blue porcelain ware that was found. So yeah. One second, sorry. Yeah, so in phase 1, that is from 2.15 to 4 meters, they found 75 shreds of highly fragmented red and grey ware. They also find red, mica-based thing. So if you see you will see it over here. In phase 1, they have not shared it. And at phase 1, they also found one 10 centimeter thick laterite stone slab. The laterite stone which is from the Konkan and which is known as Zamba here. And in phase 2, as you can see, they found from 2.9 to 3.1 meters. There was, green colored pottery that, I'm sorry, I should go back to phase 1, because phase 1, they have said they found out was from up to the 7th century. So up to the 7th century means those were the early Chalukyas who were ruling the Konkan then. So it is from that period that there was habitation in Keshi, according to them. And also our, historical studies show that there has been trade in the coastal areas and in the Konkan from even before first AD. Okay. And Chandragupta Maurya also ruled this area. He had the navy, and there were very strong relations between India and the Arab countries and India and Rome. So globalization, as we know, is not recent. So India has been a globalized country from the ages. So I'll just give a few,
information. Actually, in Periplus, the log of the Greek log, it has described coming to the Konkan from 1st century AD. Then the 6th century writer Cosmas also talks of coming to the Konkan. And it is said that the first Muslim fleet appeared that is the Arab fleet, appeared in Thana in the 7th century. And the Rashtrakuta rulers, especially Indra III, he appointed an Arab as the governor of Sanjan in 1926. A copper plate has been found which bears this detail. Further, even the Jaikesi first of the Kadambas, he also appointed the Arab merchant as a governor in 1000 AD. Okay. So, this shows what is a multicultural history and heritage of India, which we need to study further. Then along with these traders, also came the Sufis. And Keshi is home to the Dargah of Hazrat Yaqub Baba Sarwari. It is about 150-year-old Dargah that was, established by Yaqub Baba Sarwari. And it is said that Shivaji Maharaj also patronized this Dargah. And it is actually folklore among the elder generation here that Shivaji Maharaj used to come, to Yaqub Baba to seek his blessings and then go to Himmatgarh fort, which is at Bankot, close to here, in an underground tunnel. Of course, there is no evidence to that. The Sufis also came with the traders, and the Sufis also came later with the Bahamanis, because the Bahamanis were big followers of Sufism. Further, in the latest, Devdutt Patnaik, who was very famous, Hindu Indologist, he says that Sufism also had an influence on the Bhakti practice. Before Sufism, Bhakti practice was where devotees engaged in the activities and enjoyed them and experienced God. And because of the Sufi influence, Bhakti practice moved to submission of the devotee. So, these are some interesting facts that I also learned of when I decided, to start working in Keshi on this. Yeah. So, this is about the 7th century. So in the phase 2, as you can see, so they're saying the phase 2 is more in the upper layers. They're saying they found a lot of red and grey pottery, which was found in Nevasa. And Nevasa is supposed to be one of the ancient sites of Indian history. So, and the highlight, as they said, those slabs that we saw was they were in this phase 2, they saw 4 specially made platforms of parallel neatly cut laterite slabs. And that is an indication of a definite, habitation of a group of people. Yeah. So in this phase, they also found glass objects. So they found glass objects like glass drinking cups, globular pots, and bangles. And one of the mentions I've made is that they found emerald green opaque bangles. And let me tell you, these are the kind of bangles that women in the Konkan are using to date. Okay. So actually, if we are able to study this further, Okay, so I'm being told that we are running short of time. So these were and these are found again in Nevasa, because the same Bahamani, Adil Shah, Maratha empires at a certain point of time during the 13th or 17th century were ruling this area. And when we are talking of the Bahamani or the Adil Shah, or rather the Adil Shah and the Maratha Empire, Chhatrapati Shivaji Maharaj's empire, we can see from historical sources that
the Adil Shah, even Qutub Shah and the Shivaji, they partnered and worked with each other as for the in recognition of the identity as Dakkanis against the Mughals. And so far as that, in the last fight for survival by the Adil Shahis, even Chhatrapati Shambhaji Maharaj supported them with, army and with money. So these kind of, realities of our history really need to be highlighted in Paratha Pod. And now if you see the slide in part 3, the tool that you see on the right side is a nail. I asked Professor Dev, what this was, because I couldn't make it out. So she said, this is a nail. So these things have survived, and actually they even found coins of the, 14th century, the Adil Shahi vintage. So those coins, a lot of all this material is housed in the Deccan College. And of course, most of it now with the deteriorating, if you look at the last slide, and you will see the status of the dune now, we doubt that's anything. And then now in the name of development also, earlier there was a High Court stay on the construction of the bridge from Raigad to Veas, which will go along this dune and also along the olive ridley nesting sites. But I was just told 2 weeks ago that that stay has been lifted. And, we shall usher in development. Yeah, so if we can go to the last, this was the last slide. Okay, I think I deleted that. So this is the history of Keshi. And we are speaking to the Gram Panchayat about developing Keshi as a responsible tourism destination. And the Upasarpanch of Keshi has shown great interest. Keshi has not been degraded like Malvan yet. Very recently, a group of young people have invested money and started water sports and dolphin safaris and stuff. And there are lots of hotels in Keshi, because Keshi is about 4 hours from Pune and about 6 hours from Bombay. So it's a good tourism destination. But of course, it has a different segment. It's not the high spending segment. But there's a lot of potential to grow it. And Rekha, I will speak a little bit in Hindi because she understands Hindi, and I will talk about her. रेखा दाई ने हमको अभी पहले दिन से 4 साल से जब हम उधर गए तब से रेखा दाई और मनीषा दाई ने हमको सपोर्ट किया है. ये जो हम त्रिकोण का उपक्रम पर्यटन का शुरू कर रहे हैं उसमें उन्होंने सहभाग दिया है. हम लोग उनका बहुत टाइम भी लेते हैं तो भी वो टाइम देते हैं. और जैसे हम लोगों को मालूम है, जो अभी एकेडमिक इसमें वर्ड्स यूज करते हैं कि टाइम पॉवर्टी, विमेन को हमेशा टाइम तो कम ही होता है. और जब भी कोई काम हो, घर का कोई काम हो, तो अपना जो काम है, प्रोफेशनल जॉब, बिजनेस हो या जो कुछ खुशी से करते हैं, वो छोड़ के उनको घर के काम के लिए पहले जाना ही पड़ता है. अभी भी रेखा थे, अभी हम लोग करने वाले थे उधर लाइव टूर करने वाले थे, लेकिन रेखा थे अभी दादी बन गई तो उनकी नातिन बहुत रो रही है, तो बहू बेटे ने बोला आ जाओ मम्मी, तो मम्मी को जाना पड़ा. तो ये सब रियलिटीज है. और जब हम औरतों के साथ काम करते हैं, अभी बहुत लोग मेरे को कहते हैं कि अस्मिता तुम्हारा त्रिकोण का मॉडल तो फेल हो गया, आपके पास तो हर जगह पे, मेरे पास सच में हमारे ग्रुप में हर जगह पे 2-2, 3-3 महिलाएं हैं. हमको ऐसा लगता था कि हमारे पास एक 7-8 महिलाओं का ग्रुप हो, क्योंकि महिलाओं को हमेशा टाइम नहीं होता. कोई भी फैमिली प्रॉब्लम है, उनको अपना ये इंटरेस्ट का काम छोड़ के जाना ही पड़ता है. लेकिन कुछ तो है सिस्टम में प्रॉब्लम्स हमारे, और एक तो मेरे मॉडल में फ्लॉ मुझे पता है, लेकिन मैं उसको छोड़ना नहीं चाहती. वो एक है प्रशिक्षण, और प्रशिक्षण के बिना मैं आगे नहीं जाती. जब तक मुझे कन्विंस नहीं हूं कि परफेक्ट है काम, तो मैं तब तक मार्केटिंग नहीं शुरू करती उस डेस्टिनेशन का. दूसरा भाग है कि हम लोग, जैसे गीता ने बताया कि प्रशिक्षण में हम लोग कौशल्य सिखाते हैं, पर उसके पहले हम लोग जो आइडियोलॉजी कहते हैं वो सिखाते हैं, क्योंकि ये हमारे लिए एक बिजनेस नहीं है.
ये हमारे लिए एक उपक्रम है, एक संगठित उपक्रम है कि महिलाओं के लीडरशिप से, उनको आगे जाने से वही ये हमको एनवायरमेंटल कंजर्वेशन और एसडीजीज अचीव करने को मदद करेंगे. क्योंकि अभी माय हिंदी इज ओवर. दिस इज ऑल आई कैन स्पीक. So yeah, and a big thank you to all my team, because I would not have thought of growing Strikon across Konkan, or even now thinking of ambitiously taking this model across the globe. That's how ambitious I've become, without the support of my team, and especially Geeta, who has been with me for the past 6 years with Strikon. And I could not have even imagined to do anything without her. And similarly, मेरे सभी टीम मेंबर्स, रेखा ताई, मनीषा, साजिया, नेहा ताई, मारिक मैनी, ये किसी के बिना ये काम हम लोग, सारिका ताई, किसी के बिना हम लोग ये काम नहीं कर सकते. हाँ, दिक्कतें बहुत है, क्योंकि एक तो विमेन को टाइम नहीं है, दूसरा हमारे पास डीप पॉकेट्स नहीं है. एक तो मराठमोई के थ्रू हम लोग जो ट्रेनिंग देते हैं, तो हम मराठमोई एनजीओ है लेकिन फंडेड एनजीओ नहीं है. क्योंकि मैंने जब सोचा कि अगर हमको फंडिंग के लिए जाना है तो इतना एनर्जी उनके में डालना पड़ता है, उसके बाद वो सोच साज के 2-4 साल के बाद हमको पैसा देंगे. मैंने सोचा उससे अच्छा है कि वो वक्त, वो एनर्जी, वो पैसा मैं कुछ खड़ा करने में दूं. लाइक सेटअप सम काइंड ऑफ मॉडल कि भाई ये हो सकता है क्या. तो मुझे लगता है कि अभी फिलहाल वी हैव काइंड ऑफ अ फ्रेमवर्क ऑफ अ मॉडल. हाँ, उसमें कोई कमतरता है, कोई फेलियर्स है, उससे हमको सीखना है. शायद कोई जाके फिर रिसर्च करे, कहाँ हम लोग कम पढ़ते हैं वो देखे. लेकिन ये एक तो एनजीओ, एक सोशल एंटरप्राइज, उसके बीच का भी जो मसला है, उससे भी थोड़ा आई थिंक प्रॉब्लम है. और हम लोग तो ट्रेनिंग कम करना बिल्कुल नहीं मानते. और एक तो स्किल का ट्रेनिंग भी हमारा बहुत इंटेंसिव होता है. लेकिन रेखा देवी ने तो इतना फास्ट पिकअप किया और इतना वो सिंसियरली करती है. जैसे हमारे पास अगर टूरिस्ट आए, एक तो टूरिस्ट आए तो उसके पहले हम लोग ये पूरा एक प्री प्रेपरेशन होता है. तो वो प्री प्रेपरेशन ऐसे 3 स्टेजेस का होता है. और टूरिस्ट जब कंफर्म करे कि हम लोग आ रहे हैं, तो उनको ये प्री मेन्यू करना है, प्री प्रेपरेशन करना है, और उस दिन का पूरा प्लानिंग शीट बनाना है कि कौन क्या करेगा. तो वो सब रेखा ताई 1-2 बार सिखाने के बाद वो सिंसियरली करते हैं. टू आंसर नरेश's question about whether the members market these modaks, they actually see Neha Tai and Marik Vaini, they both of them also take orders for cooking, not just modaks and all. They do make biryanis and all that. So they have, and they take local tourists also on their own. This is before we went there. But they still want to work with us because they're learning new things. And, they're very ambitious. They're happy to come with us for training to other states, not just in Maharashtra, but other states and all also. So about marketing, see, they are very, very, very good cooks. And they make ladu, samal, flour and atta and all that, a lot of things for sale. Loads, everything. But the thing is that women are a little hesitant, for standardization. And unless we are sure of a confirmed market, they are not willing to put in the time for experimentation of this, because they have a lot on their hands. Because they are full-time homemakers. Over and above, they are, SHG president and secretary and all that. So they have those responsibilities. And then they have their own small businesses, either the catering or stitching or something like that. And then it's also us for the tourism. So unless the group size increases, unless we are able to pull in more women in this, it's going to be stagnant. So, and more women will come if, we are able to get tourists and show people that these people are
these women who are with us are getting money on a regular basis, and good money on a regular basis, more than the daily wage. We of course offer much more than the daily wage, and our partners also get a profit share. But we have not been successful in marketing. One thing is, actually I delayed the marketing because I wanted the women to be really, perfect in their understanding of women's empowerment, in their understanding of sustainability, before I actually started marketing. So once I was confident of that, I decided to start marketing. बोलू का? हा, बोला. आमच्या गटाचे नाव सागरी किनारा महिला उद्योजक गट. आम्ही 2021 पासून त्रिकोण कंपनी सोबत शाश्वत व जबाबदार पर्यटनाचे व्यवसाय करीत आहोत. आम्हाला खूप छान वाटतं, काम करताना खूप समाधान वाटतं. आणि अस्मिताताई आमच्यासाठी खूप मेहनत घेतात, तसेच गीताताई खूप मेहनत घेतात. आम्हाला ट्रेनिंग दिलेलं आहे. आम्ही 2-3 वर्ष काम करत आहोत. तर असंच आम्हाला काम मिळत राहावं अशी आमची इच्छा आहे. हा, ते ट्रेनिंगचं पण आम्ही करणार. काय सांगा. आम्ही गावात महिला बचत गट तयार करून त्यांना पर्यटनाचं प्रशिक्षण देणार आहोत आणि महिला बचत गटांचे पर्यटन बचत गट तयार करणार आहोत. थँक्यू.